नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि व्हिडिओ आपला पाठीमागचा व्हिडिओ बनवला होता मी चिकन रेसिपीवरती. आणि असं नाही का मी कोणती गोष्ट ठरवून येतोय आणि मग मी ते बोलणार आहे, असं मी व्हिडिओमध्ये करत नाही. मला जे व्हिडिओ बनवायचं म्हणून येतो त्यावेळेस मी 5-10 मिनिटं विचार करतो की बाबा आपल्याला आज कोणत्या विषयावरती बोलायची, त्या विषयावरती मी बोलतो. तर असं मी ठरवून किंवा स्क्रिप्ट बनवून असं काही बनवत नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे का आत्ताची तरुण पिढी आणि त्याच्या पाठीमागची जी आपल्या किंवा आपले जी तरुण पिढींचे आई वडील त्यांची पिढी, त्यांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली याच्यामधला जो फरक आहे, आणि जी ती आपले आई वडील म्हणा किंवा त्यावेळेस त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नव्हती तरी ते कशा पद्धतीने आनंदी राहत होते, आणि आपली जी पिढी आहे सगळ्या गोष्टी असून तरीही नैराश्याच्या याच्यामध्ये आहेत. भरपूर तरुण आहेत, तरुणी सगळ्या गोष्टी असून सुद्धा एक संयम आणि हे नसतं, त्यामुळे माणूस जास्त नैराश्यामध्ये जातो आणि दुःखी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हेच गोष्टीवरती आज मी व्हिडिओ बनवणार आहे की जुनी जी लोक होती त्या लोकांकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या तरुण पिढीकडे तो नाही, तो म्हणजे संयम. तर जुन्या जी लोक होती त्या लोकांकडे फोन नव्हते, पैसा कमी होता, आणि जेवढी आत्ताची जी दुनिया जेवढी फास्ट झाली तेवढी दुनिया फास्ट नव्हती. तर जरी कोणाला जर काही समजा घरापासून एखादा माणूस लांब आहे आणि त्याला जर घरच्या संग बोलायचं किंवा एखादा बाहेर नोकरी करतोय त्याला जर आपल्या आईवडिलांशी, आपल्या बायकोशी, आपल्या मुलांशी जर बोलायचं, तर त्या टायमाला काय होतं, पत्रव्यवहार होता. तर पत्रव्यवहार असा होता मित्रांनो, जर आज तुमचं दुखतंय, आज जर तुम्ही पत्र जर लिहिलं घरच्यांसाठी, तर त्या घरच्यांपर्यंत जाईपर्यंत तुमचं ते दुखणं बरं होऊन तुम्ही एकदम खटखटीत झालेले असता. आणि त्यानंतर ते 15-20 दिवसांनी ते पत्र पोहोचणार, आणि ते पत्र पोहोचल्यानंतर त्यांना समजणार का हा तुमचं दुखत होतं, तुमची काय खबर आहे, काय बात आहे. म्हणजे 15 दिवस पाठीमागची गोष्ट त्यावेळेस त्यांना कळणार, त्यावेळेस ते त्या गोष्टीचं फील करणार. आणि त्यानंतर पुन्हा ते पत्र लिहिणार, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या मुलाबद्दलची माहिती, त्यांच्या आईवडिलांबद्दलची माहिती, सगळे घरी ठीक आहे, हे कामं चालू आहे, ही गोष्ट झाली, याचं लग्न झालं, याचा कार्यक्रम झाला, म्हणजे ह्या गोष्टी पत्राद्वारे कळायच्या. पण त्याला काय व्हायचं, 15-15, 20-20 दिवस वेळ जायचा. म्हणजे त्यावेळेस काय होतं, लोकांकडे संयम होता. संयम होता म्हणजे याचा अर्थ ज्या माणसाकडे संयम आहे तो माणूस दुनियातली कोणती गोष्ट हे करू शकतो. तर तीच गोष्ट त्या जुन्या पिढीकडे होती. आणि फोनचा हा काही प्रकार नव्हता, सगळं पत्रव्यवहार, जे काय बोल चालवायचं लांब राहणाऱ्या लोकांशी म्हणा, घरातले जे लोक लांब राहायचे, तर ते व्यवहार हा सगळा यांचा पत्राने व्हायचा. आणि जे लय मोठे घराचे असतील श्रीमंत लोक, त्यांच्याकडे आपला टेलिफोन वगैरे राहायचा. आणि जी मुलं 90 ते 95-96 ह्याच्यामध्ये जी जन्मलेली 2000 पर्यंत जी पोरं जन्मलेली आहेत, ज्यांची जन्मतारीख आहे 1990 पासून ते 1998च्या आसपास, तर ह्या मुलांनी, ह्या पिढीने काय केलेलं आहे, जुनी पण गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि नवीन जे आता जे बदल होत चालला आहे ही गोष्ट सुद्धा अनुभवली. म्हणजे यांचं जीवन एक प्रकारचं चांगल्या गोष्टी. लहानपणी त्यावेळेस त्यांच्याकडे खेळण्यासाठी भरपूर वेळ राहायचा, भरपूर खेळ राहायचा गावाकडच्या मुलांकडं, आणि मैदानी खेळ राहायचे नाही का, त्यामुळं ती पिढी जरा थोडी मजबूत आहे. आणि त्यानंतर काय झालं, काही आता 15-16 वर्ष झाल्यानंतर त्या पिढीकडे पण फोन आल्यानंतर काही जी तरुण पिढी होती त्यांनी काय केलं का बुवा, त्या गोष्टी पाळत आली नाही का, का बुवा मैदानी खेळ म्हणा किंवा स्वतःचा व्यायाम म्हणा, शरीराचा व्यायाम म्हणा, किंवा कष्ट करणं म्हणा, किंवा संयम असतो, ह्या गोष्टी काही मुलांकडे आल्यात, काही तरुणींकडं. आणि त्यातले काही तरुणी काय झालं, फोनच्या म्हणा किंवा याच्या जास्त आहारी गेल्यामुळे काय झालं, संयम राहिला नाही. आज जर तुम्हाला फोनवर बोलायचं, आजची पिढीचं काय का बाबा, हा दिवसातून 4 वेळा घरी फोन होतो, जो कोणी बाहेर राहतोय परिवारापासून, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक सेकंदाची, प्रत्येक मिनिटाची अपडेट भेटत राहते. आणि तो जो संयम पाहिजे माणसाकडे, तो संयम राहिला नाही. त्यामुळे काय होत गेलं, माणूस जास्त दुःखी राहू लागला.
दुःखी राहिल्यामुळे काय होतं, मग माणसाच्या जगण्यावरती, त्याच्या परिवारावरती, त्याच्या स्वतःच्या जीवनावरती आणि समाजावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचनुसार तो माणूस वागत जातो. त्याला आपल्या आई वडिलांचंच घ्या, आपल्या वडिलांचं कुठं सोशल मीडियावरती अकाउंट नाहीये किंवा व्हॉट्सअपवरती नाहीये किंवा कोणत्याच गोष्टीवरती नाही, फोनवरती वेळ फार कमी देतात आपले आई वडील. आता मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय माझ्या आई वडिलांकडे. आता लईतले 1 महिना झाला असेल मी त्यांना मोठा आपला व्हिडिओ कॉल करण्यासाठी फोन घेऊन दिला, पण तरीही नाही, कधी फोन करा फोन उचलणार नाही किंवा त्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष कमी राहते. फोन म्हणा किंवा ह्या गोष्टी, त्यांच्या घरातलं काम म्हणा किंवा लहान लहान मुलं यांच्याकडे लक्ष देणं म्हणा किंवा याच्यावरती घरातली कामं करणं म्हणा, त्याच्यात वेळ त्यांचा जास्त असतो आणि वेळ ते त्या गोष्टीसाठी जास्त देतात. त्यामुळे त्यांचं काय होतं, बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष हे होत नाही, डिवायडेड होत नाही आणि आपल्या कामाप्रती इमानदारी. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, त्यांच्या जीवनात जास्त काही फरक पडत नाही किंवा दुनियात काय चाललंय, कोण किती पुढे चाललाय, कोण किती माग राहील, या गोष्टींची त्यांचा काही देणं घेणं नाही. त्यांना एक आपलं एकदम स्वच्छंदी आणि चांगल्या पद्धतीचं आयुष्य ती लोक जगत आहे पाहिजे. आज दुनिया पुढे चालली तर आपण पण पुढे गेलं पाहिजे आणि त्यानुसार ती धावपळ पण करतात किंवा जीवाचं म्हणाय पाहिजे तेवढं, जे शरीराला आपण रेस्ट दिला पाहिजे, जे आपण गोष्टी जगलो पाहिजे. कारण आयुष्य असे मित्रांनो, हे आयुष्य एकदाचे आणि एकदाचे. त्यामुळं काय होतं, हे जो वेळ निघून गेलाय ना, तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केला तरी ती वेळ पुन्हा तुम्ही खरेदी करू शकत नाही. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेवढं आनंदी जगता येईल एवढं माणसाने जगलं पाहिजे. आणि कसं होतं, तुम्ही म्हातारपणाच्या सुखासाठी जर आता तुमचं जर ही एवढा अमूल्य वेळ आहे किंवा ही एवढं जीवन तुमचं जर तुम्ही दुःखात घालत असतात तर त्या म्हातारपणाला अर्थ नाही. तुम्ही पुढची उद्याची आपली गॅरंटी नाही, आता आपल्याला काय होईल आणि काय नाही याची गॅरंटी नाही, तरी आपण म्हातारपणाचं प्लॅनिंग करतोय की बाबा हा माझं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, म्हणून आज मला कष्ट केले पाहिजे किंवा मला आज भरपूर ह्या गोष्टी केल्या पाहिजे, हे कमावलं पाहिजे, गाडी घेतली पाहिजे, बंगला घेतला पाहिजे, सोनं घेतलं पाहिजे किंवा माझ्या मुलांसाठी प्रॉपर्टी उभी केली पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्ही सगळी लोक, भरपूर लोक आहे असे की आपला वेळ पूर्ण आपल्या आयुष्याची वाट लावून टाकतात. आणि ज्यावेळेस म्हातारपण येतं तर त्यावेळेस म्हातारपण आल्यानंतर काय होतं, पैसा राहतो, भरपूर सगळ्या सुखसुविधा राहतात, पण त्यावेळेस तुमच्याकडे शरीर नसतं, शरीर तुमचं साथ देत नाही. तुमच्याकडे पैसा आहे भरपूर आहे पण तुम्हाला गाडीत बसून तुम्ही 10 किलोमीटर सुद्धा जाऊ शकत नाही, तर त्या पैशाचा आणि त्या गाडीचा उपयोग काय? तुम्ही बंगल्यामध्ये म्हातारपणाला तुम्हाला वाटतं की बाबा घरात राहण्यापेक्षा एखाद्या झाडाखाली मस्त गार सावलेली झोपावं, तर त्या बंगल्याचा उपयोग काय झाला तुम्हाला? काहीच उपयोग नाही. ठीक आहे, काय झालंय आजच्या काळात माणसाच्या आहे ना गरजा खूप वाढत चालल्या. तुमचं एक गरजेचं पण लिमिट पाहिजे आणि त्या गरजेला काय झालं, आजची जी तरुण पिढी ना त्या गोष्टीला जास्त महत्व द्यायला लागली आणि स्वतःच्या आयुष्याकडे म्हणा किंवा स्वतःचा वेळ आपण कुठं घालवतोय, कसा घालवतोय याच्याशी काही देणं घेणं नाही. फार रस्त्यावरती जरी झोपायची वेळ आली तरी पण माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, माझ्याकडे गाडी, बंगला, कार, सोनं नाणं, माझी प्रसिद्धी मला भेटली पाहिजे. तर ह्या गोष्टी माग जास्त पळायला लागल्यात आणि त्यामुळे काय होतं, माणूस आयुष्यामध्ये दुःखी होतो, डिप्रेशन मध्ये जातो आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की माणूस कोणतीही गोष्ट सहजासहजी करू शकतो विचार न करता. वाईट म्हणा, चांगली म्हणा, चांगली तर काही करीत नाही, डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर वाईटच गोष्ट करतो. एक आपल्या आईवडिलांचं आयुष्य पहा, पैसा कमी होता, सगळ्या गोष्टी सुखसुविधा नव्हत्या, पायी पायी चालणं होतं, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर. आमचे आजोबा होते कमीत कमी 15-15, 30-30, 35-35, 40-40 किलोमीटर लांब बैल घेऊन जायचे, गुरं घेऊन जायचे चारायला. तर म्हणजे ह्या लोकांचं आयुष्य एकदम सावकाश होतं आणि एकदम सुखी आणि समाधानी होतं. त्यावेळेस त्यांना कोणत्याही गोष्टीचं हे नव्हतं का बाबा आपण ज्या परिस्थितीत आहे ना सुखी आहे आणि आजचा दिवस मी जो जगलो ना तोच माझा आहे, उद्याची मला गॅरंटी नाही. आज मी झोपलोय संध्याकाळी आणि सकाळचं उठेल का नाही याची सुद्धा आताची गॅरंटी नाही, कारण त्या पद्धतीचं तुमचं खानपान झालंय, तुमची धावपळ झाली, तुमच्या शरीराला आराम नाही, तुमच्या विचार करण्याच्या मेंदूला सुद्धा आराम नाही. तर त्यानंतर ह्या दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावंच लागते. त्यानंतर ह्या गोष्टीचं एवढा इफेक्ट होतो आपल्या शरीरावरती, हार्ट अटॅक येणे किंवा तुम्ही ज्यावेळेस भरपूर विचार करत असा जास्त का बाबा कसं होईल, काय होईल, कोणत्या गोष्टीचा,
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला खाता त्यावेळेस सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचं रोगाचं हे चालू होतं. आणि ज्यावेळेस तुमची मनस्थिती शरीर कमजोर होत जातं ना, तुमचा आत्मविश्वास, त्यावेळेस तुमच्या शरीरात सुद्धा आजार घर करत असते. त्यासाठी कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे नाही. जरी वाटलं का बाबा हा जास्त मला आता ही गोष्ट झालेली, तर त्या गोष्टीपासून थोडं लांब जा, त्या गोष्टीला थोडं दूर करा, स्वतःचं आयुष्य थोडं दूर करा आणि तात्पुरते त्या गोष्टीपासून लांब जाऊन सोल्युशन काढू शकता तुम्ही. ह्या भरपूर गोष्टी सांगण्याजोग्या. तर आयुष्यामध्ये प्रत्येकाने किंवा जे आपले आई वडील आहे किंवा आपली जी जुनी पिढी आहे त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. तर नवीन तरुणांना तरुणींना जी पण लोक आपले व्हिडिओ पाहतात लोकांना माझं एकच सांगणं आहे का बाबा चार पैसे कमी कमवा, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच वर्तमान काळ जगायला शिका. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस भविष्याचा विचार करतो आणि भूतकाळाचा एक विचार करतो, तर त्यावेळेस काय होतं आपलं वर्तमान काळ जगायचा राहून जातो. तर ह्या भरपूर गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वर्तमान काळ जगायचा राहून जाता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्यातला जे अनमोल दिवस आहे, जी वेळ आहे, ती तुम्ही व्यर्थ घालवलेली असते. आणि काय होतं, एक तुमच्या आयुष्यात आनंदाने तुम्ही राहून जे काम करता त्या कामाला सुद्धा डबल गती प्राप्त होते आणि ते काम सुद्धा एकदम व्यवस्थित होतं. आणि दुःखी होऊन जो माणूस काम करतो तर ते काम 100% कुठंतरी बिघडतं आणि त्यातून आपला लॉस होतो, आपला दिवस पण खराब जातो, आपली वेळ पण खराब जाते आणि त्यातून काही साध्य होत नाही. तर त्यासाठी संयम नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आयुष्य संपवलेले मुलं भरपूर पाहिलेत मी. लग्न नाही मुलाचं, आई वडील सगळ्या गोष्टी करीत आहेत. एखादा प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आला म्हणजे आपण आयुष्य संपवणं हे काय त्या गोष्टीचं किंवा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नसते. तर त्या प्रॉब्लेमला आपण धीटपणे उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्यात पाहिजे संयम. ज्या माणसाकडे संयम असतो ना, तो कोणत्याही परिस्थितीवरती आणि कोणत्याही संकटावरती 100% मात करीत असतो. तर त्यासाठी आयुष्यात संयम हा खूप महत्वाचा आहे आणि तो संयम आपण आपल्या जुन्या पिढीकडून, आपल्या आईवडिलांकडून, आपल्या आजी आजोबांकडून शिकलं पाहिजे. बदल होत गेलाय, ठीक आहे, मी काय म्हणत नाही का तुम्ही त्याच पद्धतीचं आयुष्य जगा किंवा त्याच पद्धतीने, पण नाही, काही गोष्टी अशा असतात तुम्ही मोठ्या माणसात बसलं पाहिजे, मोठ्या माणसाकडून 4 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण काय होतं, आजचं जे तरुण वर्ग आहे ना, मोठ्या लोकांना काय होतं, हे काय त्या म्हाताऱ्याला काय कळते किंवा काय नाही, पण त्या माणसाने 4 उन्हाळा पावसाळा आपल्यापेक्षा जास्त पाहिलेला असतात. मी म्हणतो ठीक आहे, त्याला 4 पैसे कमवण्याचं नॉलेज कमी असेल, पण ज्यावेळेस अनुभवाची गोष्ट येते त्यांचा अनुभव आपल्याला आयुष्यामध्ये नक्की कामी येतो. त्यामुळे आपण जुन्या लोकांजवळ बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांचा अनुभव आपण ऐकून घेतला पाहिजे. तर ते जे सर आहेत पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाहिलं, तर मी त्यांच्या संग कायम बोलत असतो. त्यांचं वय आता जवळजवळ ते आता रिटायरमेंटला आहे. त्यांची नोकरी 24-25 वर्ष नोकरी झाली. त्यांचं वय आज 45-46 वय आहे. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली मित्रांनो, ते मला म्हणले का बाबा तू आयुष्यामध्ये काही पण कर, काहीही कर, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास हा कधी हालून द्यायचा नाही. तर तुला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि कोणत्याही गोष्टीला तू एकदम आरामशीर आणि व्यवस्थित सामोरं जाऊ शकतो. तर अशा गोष्टी आहेत भरपूर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या, जुन्या लोकांकडून. तर आपण त्या शिकल्या पाहिजे. प्रत्येक तरुण मुलाने, तरुण मुलीने तुम्ही तुमच्या आईजवळ बसा, आजीजवळ बसा, अजून गावातील 4 लोक असतात त्यांच्याजवळ बसा, त्यांचा अनुभव घ्या, कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य त्यांनी घालवलं, त्यांचे संकटात त्यांनी कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कशा पद्धतीने विचार केला. का बाबा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकट येतं ना. ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य संपवत असता त्यावेळेस तुमच्यावरती पण कोणतं तरी संकट असतं. का बाबा त्या संकटावरती आपण कशी मात करू शकतो, तर ती लोक आपल्याला सांगा द्या. त्यासाठी आपण जुन्या पिढीला वेळ दिला पाहिजे. त्यांच्याकडून आपण 4 गोष्टी जाणून. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला 100% तुम्ही कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.